ह्याला ना लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. ह्याला इंटरलॉक म्हणतात. एकावर एक दगड ठेवले आहेत बघा. हे चारी खांब बघा, चारी खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावर देव आहेत बघा. नंतर बघा त्यांना भारवाहक असं म्हणतात. त्यांनी मंदिर तोलून धरलेलं आहे. आता पलीकडे सूर्यदेव आहेत. म्हणून सूर्योपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. पुढे 1, हे बघा 2, 3, 4 आणि देवाच्या खाली 1 आहे. पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या गेला परशुराम होते आणि परशुरामला पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाखमाता देवी आहे, स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे. पाठ होण्यापूर्वी कोंबडीची रूपाने ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटा उलटी ठेवली, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला असतं. म्हणून या मंदिरला कळस झालेले नाहीत. मंदिर अपूर्ण आहे. ते जर कळस झाले असते तर आज इथे प्रतिकाशी झाली असती. ती होऊन आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून इथली स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाखमाता पाठ होण्यापूर्वीच कोंबडीची रूपाने खोटं ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल म्हणून. आता इथून 40 किलोमीटर, इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे. आता जरा वेळ झालाय, नंतर केव्हा तरी बघा. संगमेश्वर मंदिर 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुड आणि शास्त्री, आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं. खरं संगमेश्वर हे आहे. 10 फूट खोल आहे, खाली कोणी उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ती पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वरच. कोकण तळ, तळ कोकण, गमणी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथं झाले. नंतर फोटो काढून घ्या. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी विचारायचं. गोळवली टप्पा राजवाडी पेट्रोल पंपाच्या समोर 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असता. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. आता फोटो काढून चालतील. फोटो काढा. तुमचा ग्रुप फिरवा सगळ्यांनी, कॅमेरा फिरवा. तिथेच थांबा सगळ्यांनी. सगळे एकत्रच आहेत ना? कुठून आहात म्हटलं? सावंतवाडी. सावंतवाडी. हा, आम्ही भाचंद्ररावांकडे जातो, कणकवलीला. भाचंद्र महाराज, राहुल महाराज, साटम महाराज, हरे ओम. कोल्हापूरचे चिले महाराज, पैजारवाडी. ताई इकडून जायचं. अजून कोणाची प्रार्थना करायची का? सगळ्यांनी एक मिनिट